आपण जे सन्मान आता काही खरं तर दोन आता खरं तर कार्यक्रम राहिलेत. एक सन्मान करणं आणि दुसरा बक्षीस वितरण सोहळा. आणि मी आमंत्रित करत आहोत संदीपजी देसाई की पुढचं जे कार्य आहे ते आपल्या वाहिनीतून पार पाडावं. थँक्यू. या ठिकाणी सुंदर असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं, प्रेक्षकांच्या आता रक्त रक्त सळसळलं ते उमेश सावंत साहेब यांचं धन्यवाद. हॅलो, सन्मान मान्यवरांचे सन्मान घेणार आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्या. मान्य श्री द्वारकानाथजी भोईर ज्येष्ठ नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी या सन्मानासाठी सागरदादा घोडके यांना विनंती करेन की द्वारकानाथ भोईर ज्येष्ठ नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचा प्रथमतः सत्कार घ्यायचा आहे, सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल परिधान करून त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. त्याचबरोबर त्यांच्या सहकारी मान्य श्री सुरेश दादा सकपाळ उपजिल्हा प्रमुख यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी सागरदादा गोडसे यांना विनंती करेन त्यांचाही या ठिकाणी मायेची उबदार शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्याने त्यांचाही स्वागत. त्याचबरोबर सोबत असणारे मान्य श्री बांदेकर साहेब यांचा विभाग प्रमुख यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. मी सागरदादांना विनंती करेन त्यांचाही या ठिकाणी मायेची उबदार शाल देऊन त्यांनाही सन्मानित करायचं आहे. त्याचसोबत मान्य श्री अजयदादा घोडके मोरिया ट्रान्सपोर्टचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करेन त्यांचाही या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या सर्वांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं. त्या मी सागरदादांना विनंती करेन त्याचसोबत सुभाष जाधव साहेब यांचाही या ठिकाणी मी सन्मान करण्याची विनंती करेन. सागरदादा यांना विनंती करतो. अजयदादा यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सागरदादांना विनंती करतो. अजयदादांचा या ठिकाणी करायचा सन्मान मायेची उबदार शाल देऊन त्यांनाही सन्मानित करायचं आहे. धन्यवाद आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं सीडी प्रीमियर लीग मध्ये आणि सिम्प्लॅक्सच्या सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि या पाहुण्यांच्या सत्कारानंतर सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी एक गाणं लावलं जाईल. या
दिवसामध्ये आणि आम्ही या तिन्ही पंचांचं खरं तर सन्मान करत आहोत. या आपण तिन्ही पंच या, आम्ही आपला सन्मान करत आहोत. तिन्ही पंच यायचं आहे. तिन्ही पंच आमचे ऑफिशियल पंच कालच्या दिवसापासून चला तिन्ही पंच यायचं आहे. आपण तिन्ही अंपायर्स या, आम्ही आपल्या इथे स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला आपण पंचांचा आम्ही स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. सन्माननीय मयूरजी कदम साहेब यांचा आम्ही सन्मान करत आहोत. मयूरजी कदम साहेब, त्याचबरोबर सन्माननीय श्री मंगेजी चौगुळे साहेब आणि त्याचबरोबर अरुणजी तावडे साहेब, आमचे तिन्ही पंच ऑफिशियल पंच आहेत. मित्रांनो इकडे लक्ष द्या. एकदा जर पंचांची भूमिका आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. खूप चांगलं आपले तिन्ही ऑफिशियल अंपायर्स, खरं तर खूप वर्षाचा त्यांना प्रचंड अनुभव आहे आणि आज खरं तर ते 2 दिवस आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले होते आणि आपण ह्या तिन्ही ऑफिशियल पंचांचं आम्ही ते स्नेहपूर्वक स्वागत या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तिन्ही आमचे ऑफिशियल पंच, त्यांचा आम्ही ते स्नेहपूर्वक सन्मान करीत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही ते स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खरोखर कोणत्या खेळाडूवरती देखील अन्याय झाला नाहीये. ऑफिशियल आपण खरं तर ही स्पर्धा आपण पार पाडलीत आणि खरं तर सिंहाचा वाटा म्हणा, खारीचा वाटा म्हणा आणि तो आमचा ऑफिशियल पंचांचा होता आणि या पंचांना या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी आम्ही देत आहोत शुभेच्छा. अतिशय दमदार स्पर्धा झाली. पर्व क्रमांक 6 आपण पाहिलं आणि आता फक्त 2च खरं तर हे कार्य शुक राहिलेले आहेत. एक पाहुण्यांचा सन्मान आणि दुसरा बक्षीस वितरण सोहळा. अफलातून स्पर्धा पर्व क्रमांक 6 आयोजक कमिटी सातत्यपूर्वक मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर आज सत्यामध्ये आणली स्पर्धा आणि जबरदस्त अफलातून क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. ऑफिशियल क्रिकेट प्रत्येक खेळाडूची खरं तर साथ होती आणि आज साथीनं आपण हा खेळ पाहिला.
काही आता सन्मान घेणार आहोत. त्याच्यानंतर हॅलो, या ठिकाणी काही खेळाडूंना जरा अर्जंट जायचं आहे, त्यामुळे सुरुवात प्रथम प्रमुख पाहुण्यांना मान्यवरांना जायचं आहे. त्यासाठी मी प्रथमतः बेस्ट बॅट्समन सायकल आणि ट्रॉफी आहे ती अमित राजपूत यांच्याकडून ती देण्यात आलेली आहे. आणि बेस्ट बॅट्समनसाठी आपण नाव घोषित करतोय. महाकालचा हा खेळाडू आहे. 122 रन ठोकलेत. विशाल मोहिते यांना विनंती करतो त्यांनी वरती यायचंय मंचावरती. आणि सायकल आणि ट्रॉफीचा मानकरी ठरलाय विशाल मोहिते, महाकाल वॉरियर्स. आणि हे देण्यासाठी मी सुरेश दादा सकपाळ यांना विनंती करतोय यांच्या हस्ते ही पारितोषिक द्यायचे आहे. बेस्ट बॅट्समन विशाल मोहिते 122 रन. अमित राजपूत यांच्याकडून सायकल आणि ट्रॉफी देण्यात येत आहे. मी साहेबांना विनंती करतो ट्रॉफी, बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी. हा, अमित राज दादा या पुढे. अमित राजपूत यांच्याकडून सायकल आणि ही ट्रॉफी देण्यात येत आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जातंय. त्यानंतर या पूर्ण सीडीपीएलचा मेन कोण असेल, मिस्टर सीडीपीएल. ही एलईडी टीव्ही या ठिकाणी ती देण्यात येत आहे. सीडीपीएल कमिटी करून ही एलईडी टीव्ही देण्यात येत आहे. मिस्टर सीडीपीएल कोणाला मिळेल या मिस्टर सीडीपीएल, तुम्हाला काय वाटतंय? एनी गेट्स? गोळे आहे मात्र निश्चित. अभिषेक गोळे 166 धावांनी 5 विकेट. अभिषेक गोळे यायचं मंचावरती. आणि मी मान्य श्री द्वारकानाथजी भोईर साहेब यांना विनंती करतो, ज्येष्ठ नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका आणि उपस्थित असणारे मंचावरची सर्व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ही टीव्ही मी अभिषेक गोळे 166 धावा आणि 5 विकेट ज्यांनी मिस्टर सीडीपीएलचा किताब पटकवला, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. या खेळाडूचा जबरदस्त खेळी केली आणि उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा केली आणि आपल्या नावावरती मिस्टर सीडीपीएल हा किताब मात्र पटकवला. त्याचबरोबर बेस्ट फिल्डर कोण असेल, बेस्ट फिल्डर या ठिकाणी तुम्ही काय गेच करू शकता का? ज्यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं याच्यासाठी ट्रॉफी अमितराज चव्हाण आणि शूज दिले केटी स्पोर्ट दुर्गेश चोरगे यांनी. बांदेकर साहेब यांच्या हस्ते ही बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देण्यात येत आहे. आणि बेस्ट फिल्डर आहे पुन्हा एकदा गोळे नाव झळकते, हर्षद गोळे बेस्ट ऑफ द फिल्डर यायचं. हर्षद गोळे मंचावरती बांदेकर साहेब यांच्या हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. ट्रॉफी आणि शूज आहेत दुर्गेश चोरगे यांच्यातर्फे. शूज आणि ट्रॉफी अमितराज चव्हाण यांच्यातर्फे आहे. त्याचबरोबर पुढील आहे बेस्ट ऑफ द बॉलर. बेस्ट बॉलर
सायकल आणि ट्रॉफी अमित राजपोड यांच्याकडून देण्यात येत आहे. आणि कोण असेल बेस्ट बॉलर या टुर्नामेंटचा? एनिगेज, त्याचं नाव ए पासून सुरुवात होते, ए पासून, आणि त्याचा शेवट झेडनी होतो. या 26 अक्षरामध्ये त्याचं नाव आहे. सायकल घ्यायचे वरती. बेस्ट ऑफ द बॉलर सायकल आणि ट्रॉफी अमित राजपोड यांच्याकडून देण्यात येत आहे. आणि हा बेस्ट ऑफ द बॉलर ठरलाय महाकाल वॉरियर्सचा वाऱ्याला कापणारा गोलंदाज. पण एक त्याच्यापूर्वी एक मी गोष्ट सांगेन, या बॉलर बेस्ट ऑफ द बॉलर मध्ये अजून एक खेळाडू होता, पण काही आपल्या इलेक्ट्रिकच्या प्रॉब्लेममुळे काही विकेट त्याच्या नोंद झाल्या नाही. त्यामुळे हा थोडासा इथे चर्चा झालेली. आणि त्या खेळाडूने मोठ्या मनाने सांगितलं, जर बेस्ट बॉलर नवीन एखाद्या खेळाडूला जाते तर ते जरूर द्या, माझा ह्याच्यात ऍक्सेप्ट नाही. आणि तो खेळाडू 14 दिवस साऊथ आफ्रिकेला खेळून आलेला, या ग्राउंड साठी खूप सारी मेहनत घेणारा, पाठीमागच्या वर्षी सुंदर गोलंदाजी केलेला अमितराज चौहान आहे. हा मोठ्या मनाचा खेळाडू, खिलाडी वृत्ती दाखवणारा हा खेळाडू आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि जाऊया ही खिलाडू वृत्ती दाखवली ज्या खेळाडूसाठी तो बेस्ट ऑफ द बॉलर आहे महाकाल वॉरियर्सचा, ज्याने 8 विकेट घेतल्या, साहिल पवार. आणि ही सायकल आणि ट्रॉफी देण्यासाठी मी मंचावरती धनवडे साहेब यांना मी विनंती करेन, यांच्या हस्ते ही सायकल आणि ट्रॉफी अमित राजपोड यांच्याकडून देण्यात आलेला 8 विकेट घेतलेला महाकाल वॉरियर्सचा हा गोलंदाज साहिल पवार. सर्व मान्यवरांचा या ट्रॉफीला हात लागलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी, जोरदार टाळ्या मित्रांनो. एवढ्या वरतीपर्यंत जाणं खूप महत्वाची आणि मोलाची गोष्ट आहे, कारण का खूप कष्ट करावे लागतात इथपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यानंतर सिक्सर किंग, ज्याने या मैदानामध्ये सगळ्यात जास्त सिक्स ठोकले, बॅट दिले आहे देवा पाटील आणि ट्रॉफी दिले पुन्हा एकदा अमित राज चौहान यांच्याकडून. सिक्सर किंग 21 सिक्स मारलेत त्याने. मालकीन टायटनचा हा खेळाडू आहे. कोण असेल? 100% अभिषेक गोळे, सिक्सर किंग. 21 किक सिक्सर मारलेत त्याने. यायचंय मंचावरती. बॅट दिले देवा पाटील आणि ट्रॉफी अमित राज चौहान. सागरदादा घोडके यांना विनंती करेन द्यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 21 सिक्स मारायचे या मैदानामध्ये, नॉट अ जोक. त्यानंतर मराठीत सांगतो तुम्हाला, उभरता उगवता सितारा. कोण असेल उगवता सितारा? मित्रांनो कुडकुड, ओम साई, ज्याला कुडकुड या नावाने संबोधलं जातं, यायचंय मंचावरती. अजय दादा घोडके यांना विनंती करतो हा सन्मान द्यायचा आहे. उभरता सितारा ओम साई उर्फ कुडकुड. शिवदानी ट्रॉफी त्याला देऊन सन्मानित करण्यात येत आहे. शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा राहिलाय. पुन्हा एकदा अभिषेक गोळे हेच नाव येतंय. यायचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा अभिषेक गोळे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे, ट्रॉफी आहे. या ठिकाणी अभिषेक गोळेने 166 धावा आणि 5 विकेट आणि सीडीपीएलचा किताब 2 मिनिट थांबायचे. सीडीपीएलचा किताब या ठिकाणी पटकवला.
या मैदानामध्ये या सगळ्या घनसोलीच्या सिम्प्लेक्समध्ये तुझ्या नावाची मात्र चर्चा झाली, हवा झाली. या वयामध्ये एवढं मोठं यश संपादन केलंय आणि आज ही ट्रॉफी घेतली तुझ्या नावावरती, त्या नावाच्या पुढे मिस्टर CDPLचा शिक्का लागला. आज कसं वाटतं या तुला सर्व आनंद या सगळ्या ट्रॉफी सायकल सगळं जिंकल्यानंतर? खरं तर मला खूप चांगलं वाटतंय की मला CDPL कमिटीने इथे खेळायची संधी दिली आणि मी अपेक्षा ठेवतो की मला पुढच्या वर्षी पण खेळायला भेटेल. खरंच मी खूप एन्जॉय केली ही स्पर्धा, छान वाटलं. धन्यवाद, खूप एन्जॉय केली. आणि बाबा तुला कोण घेणार नाही सगळे घ्यायला बसले दादा तुला. बघा जरा त्याचे स्टिकर असेल ना. जाऊया आपण बक्षीस वितरणाच्या दिशेने. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली पण अंतिम लढ्यामध्ये ज्यांना हार पत्करायला लावली, असा हा द्वितीय विजेत्याचा मानकरी ठरलेला महाकाल वॉरियर्स हा संघाला मी आमंत्रित करतोय. मंचावरती यायचंय महाकाल वॉरियर्स. हे महाकाल वॉरियर्सचे ओनर आहेत अंकित अप्पा. या सर्व खेळाडूंना आणि ओनरला मी मंचावरती बोलवेल. खूप सुंदर शेवटपर्यंत लढत केली आणि तुम्ही बक्षिसाचे मानकरी ठरला, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या जिद्दीला सलाम असेल. 15च्या 15 खेळाडूवरती यायचे आहेत आणि थोडं बसून घ्या, म्हणजे बाकीच्यांनी खाली बसून घ्या. 2 प्लेयर उभे राहतील आणि ट्रॉफी स्वीकारतील. सर्वांनी खाली बसा. 2 प्लेयर फक्त उभे राहा ज्यांच्या हातामध्ये आपण ट्रॉफी देऊ. सगळ्यांनी आपली ट्रॉफी हातामध्ये ठेवायची आहे. फोटो निघतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की ही ट्रॉफी त्यांच्या दोघांनी कोणतरी उभे राहा आणि ट्रॉफी स्वीकारा. द्वितीय विजयाचे मानकरी ठरलेले महाकाल वॉरियर्स, जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. सर्वांनी सर्व मान्यवरांच्या हस्ते ही ट्रॉफी देण्यात येत आहे. शरदजी कोंडवकर दादा या ठिकाणी ही ट्रॉफी स्वीकारतायत. सोबत आप्पा आणि सोबत त्यांचे सर्व 15च्या 15 खेळाडू ही ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारतायत. जोरदार टाळ्या होऊन द्या. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. हात मोकळे सोडा मित्रांनो. धन्यवाद. महाकाल वॉरियर्स CDPLच्या सर्व कमिटी कडून आणि मान्यवरांच्याकडून लाख लाख शुभेच्छा. याच नंतर या सर्व कार्यक्रमाचे आयोजकात मोलाचं सहकार्य करणारे आणि प्रत्येक वेळा मुलांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणारे. पण तत्पूर्वी या सगळ्या आयोजनाच्या दरम्यान खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारी चर्चा आहे आणि काही महत्त्वाच्या विशेष गोष्टी आहेत. हे कोणीतरी बोललं पाहिजे कमिटी मेंबर पैकी. म्हणून आज या ठिकाणी कमिटी मेंबर म्हणून अमितराज स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मिस्टर अमितराज चव्हाण दोन शब्दाचं मनोगत व्यक्त करणार आहेत. 2 मिनिटात ते मनोगत संपवतील दादा. धन्यवाद. सन्माननीय मान्यवर आणि सर्व कमिटी मेंबर, दरवर्षी CDPL म्हटलं की एक उत्सुकता असते की कधी टुर्नामेंट घेणार आहोत. पण दरवर्षी आपली टुर्नामेंट ही जानेवारी महिन्यामध्येच असते आणि याची तयारी आपण वर्षभर करत असतो. आणि या तयारीसाठी आपल्या सर्वांचे लाडके सागरदादा घोडके, कधीही तुम्ही त्यांना फोन करा, ते 24 तास आमच्या पाठीमागं एक मोठे भाऊ म्हणून
नेहमी आम्हाला मदत करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास आम्ही सर्व खेळाडू असो, कमिटी मेंबर असो, ही CDPL घडवून आणण्यासाठी ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. सागरदादांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप काही गोष्टी आहेत दादा, परंतु वेळेअभावी त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगता येणार नाहीत. परंतु आम्हाला असं नेहमी वाटतं की जसे सागरदादा आमच्यासोबत उभे आहेत तसे आम्ही त्यांच्यासोबत नेहमी पाठीशी उभे राहू, जेणेकरून येणाऱ्या कालखंडामध्ये होणाऱ्या टुर्नामेंट आणि खेळाडूंना मिळणारा एक प्लॅटफॉर्म हा अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि जसजसं CDPLचे वर्ष वाढत चाललेत तसतसं काही ना काही नवीन प्रकार, नवीन आयडिया या CDPLच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी करत असतो. आणि ह्याही वर्षी एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन आणि आपण एक खूप चांगलं नियोजन पाहायला भेटलं. सगळ्यात महत्त्वाचं जेवढे संघ मालक होते, 6 संघ मालक, त्यांचंही मी मनापासून आभार मानेन. कारण CDPL म्हटलं की संघ घेण्यासाठी चुरशी असते आणि या चुरशीमध्ये सुद्धा एक ठराविक प्लेयर आहेत, ठराविक संघ मालक आहेत, हे नेहमी आवर्जून आमच्या या कार्यक्रमात सहभागी असतात. आणि CDPL कमिटी एवढी रात्रंदिवस मेहनत करत असते आणि त्या मेहनतीचं फळ आज आपण पाहतो या ठिकाणी. हे असंच इथून पुढं येणारं 7वं पर्व असेल, ह्याच्यापेक्षाही दिमागदार सोहळ्यामध्ये होईल. आणि सागरदादांना पुन्हा एकदा आम्ही सर्व कमिटीतर्फे सतशा आभार व्यक्त करतो. कारण त्यांच्या शब्दात आभार मानणं खूप अवघड आहे, तरी एक कमिटीच्या वतीने त्यांचा आम्ही एक सन्मान या ठिकाणी घेत आहोत. अजय दादा आणि सागरदादा घोडके या दोघांनाही विनंती असेल सर, चला ग्राउंडचे आजपर्यंत ज्यांनी टीम जे काम केलं यांच्यातर्फे आम्ही तुमचा एक सन्मान घेत आहोत. या ठिकाणी सागरदादा आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचा हा सत्कार असेल. मुलांच्या पाठीमागे, क्रिकेटच्या पाठीमागे खंबीर उभे राहणारं नेतृत्व म्हणजे सागरदादा गोडसे. अर्धे इकडे अर्धे तिकडे, काही लोक खाली बसा, काही लोक टेबल वरती बसा. आणि या ठिकाणी या CDPLच्या माध्यमातून, या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून मी सागरदादांना शब्द देतो, सागरदादांनी कधी आवाज द्यायचा. या ठिकाणी 100 पोरं उभी असणार, ही आहे त्यांच्या प्रेमाची ताकद. आणि अमितराजने जे भाषण केलं त्या भाषणावरती मी एक शायरी सांगेन दादा. सागरदादा तुम्ही आहातच असे सर्वांना स्फूर्ती देणारे, सागरदादा तुम्ही आहातच असे सर्वांना स्फूर्ती देणारे, स्वतः पडत असताना मात्र दुसऱ्याला सावरणारे. होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. त्याच्यात नंतर आता ज्यांची अंतिम लढत जिंकली, स्टार्टिंग पासून म्हणजे कालपासून कष्टाची पराकाष्ठा केली, 15 खेळाडूंची सांगड घातली आणि ती सांगड एकजूट करून आज या मंचावरती पोचली आणि प्रथम पारितोषिकचे मानकरी झाले ते म्हणजे मालकीन टायटनचे सर्व 15 खेळाडू या मंचावरती यायचे. या ठिकाणी स्मार्ट टीव्ही आहे आणि ती ओनरसाठी स्वतंत्र बक्षीस आहे, वैयक्तिक टीव्ही. स्मार्ट टीव्ही ओनर सूरज मस्कर दादा या संघाचे मालक आहेत, त्यांच्यासाठी ही स्पेशल CDPL कडून गिफ्ट आहे. स्मार्ट टीव्ही मालकासाठी बक्षीस देणारी पहिली ही कमिटी असेल. मालकाला फक्त कप मिळतो, पण आज पहिल्यांदा स्वतःच्या घरी न्यायला ही टीव्ही मिळणार आहे. खूप सुंदर आयोजन आहे कमिटीचं. खूप खूप आभार. आणि या कमिटीच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व असणारे सागरदादा. आणि मी या बक्षीस वितरणाच्या अंतिम सोहळ्यात मी माजी नगरसेवक माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब यांना या खेळाडूंना 2 मिनिटाच्या शुभेच्छा देण्यासाठी विनंती करेन आणि 2 सल्ले सुद्धा तुमच्या वतीने द्या. काय नाव काय
CDPL सीझन 6 कैलासवासी निलेश मोरे भाई झालं ना आता काय आता स्मृती चषक 2025 या CDPLच्या अनुषंगातून उपस्थित सन्माननीय उपजिल्हा प्रमुख सुरेशजी सकपाळ साहेब, आमचे विभाग प्रमुख बांदेकर साहेब, शिवाजी धनावडे साहेब, त्याच्यानंतर ज्यांनी या आयोजनाच्या स्पर्धेचं अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केले ते आमचे सागरजी घोडके आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधू. खरं म्हणजे सागर बोलल्यावर आणि तरुण वर्ग बोलल्यावर हे समीकरण या ठिकाणी सिम्प्लेक्समध्ये फार चांगल्या प्रकारे जुळलेलं आहे आणि निश्चितच वेळोवेळी ते दिसून येतं. कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी ते बघायला मिळतं आणि सागर हा सामाजिक सेवेचा पिंड असलेला तरुण कार्यकर्ता आहे आणि निश्चितच अशा तरुण कार्यकर्त्याला जेव्हा सामाजिक पिंड घेऊन त्या भावनेने त्या ठिकाणी काम करतो आणि त्यामुळे भविष्य त्या ठिकाणी निश्चितच उज्ज्वल त्या ठिकाणी दिसून येतं. आज चांगल्या प्रकारे व्यावसायिक भूमिकेतून तो आणि त्याचा भाऊ या दोघांनी चांगल्या प्रकारचा व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्या पाठीमागे त्यांची मेहनत आहे, परंतु या मेहनतीबरोबर सामाजिक सेवा म्हणून एक आपलं काहीतरी देणं लागतं. त्यातून तरुणांना आपण सहकार्य करावं आणि दीनदुबळ्यांच्या सेवेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचावं हा आदरणीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला मंत्र माननीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादातून या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये त्यांना आपणा सर्वांच्या माध्यमातून आशीर्वाद प्रेम मिळेल आणि पुढची वाटचाल त्यांची शुभदायक ठरेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि जिंकलेल्यांचं अभिनंदन आणि जे काही 2 नंबर असतील त्यांचंही अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी भोईर साहेबांनी खूप सुंदर मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी सर्व आलेल्या पाहुण्यांचं खूप खूप स्वागत आणि आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल CD प्रीमियर लीग सर्व कमिटीच्या वतीने सर्वांच्या सहर्ष स्वागत. आणि आज या ठिकाणी हा या ठिकाणी या ठिकाणी एक विशेष सन्मान राहिला होता. या पूर्ण टुर्नामेंटसाठी ज्यांनी बॉलचं सौजन्य दिलं ते संग्रामजी लावण साहेब यांचा या ठिकाणी सन्मान राहिलाय. त्यांचा सन्मान मी अमितराज चौहान यांना स्वीकारायला सांगेन. संग्रामजी लावण. आवाजामध्ये धमक असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांनी आपला वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेला ते दरवर्षी हजर असतात. न सांगता त्यांचा या ठिकाणी सागर चिकणे यांच्या हस्ते यशोती सन्मान करण्यात येईल. चला कुणी जायचं नाही, नाचायला यायचं इथं आणि विनिंग टीम नाही तर ट्रॉफी जप्त केली जाईल. दोन्ही विनिंग आणि रनर टीम चला इथं नाचायला यायचंय, मग तिकडे फोटोग्राफी करायची. DJ